नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्यासाठी हलव्याचे सोलाचे हे अजून एक पाठार प्रभू रेसिपी शेअर करणार आहे. याच्यासाठी मी इथे हलवा घेतलेला आहे. हलवा म्हणजे ब्लॅक पॉम्फ्रेट. हा रेअर असतो, सरंग्यासारखाच असतो हा, पण जरा वेगळा. हा नेहमी मिळत नाही मार्केटमध्ये हलवा. जसं सरंगा आपल्याला ऑल थ्रूआउट द इयर मिळतो ना, तसं. आता या सरंग्याचा माझी कोळीन आपल्याला कसा कापायचा, साफ करायचा दाखवते. ह्याच्यामध्ये मेन काय आहे, सरंग्यामध्ये खवलं आहे त्याला. हे बघा, ते हे खवलं काढते. आणि हे म्हणजे काढायचंच. हे तुम्ही विसरू नका खवलं काढायला, कारण खाताना येतं येणं. हे बघा, छोटी छोटी खवलं असतात, चांगलं लागत नाही. आता इकडे ती कापायला घेते ती. तर पहिला ते सगळं ते ह्याच्यातून साफ करते पोटातलं. आता हलवा कापताना आम्ही असा तो उभा पहिला चिरतो. हा, तुम्हाला पाहिजे तर आडवे करू शकतात, पण माझ्याकडे हलवा कापताना ह्या पद्धतीने आम्ही हलवा कापतो. ॲज अ सरंग्यासारखं डेलिकेट नसते, स्किन पण जरा थिक असते आणि टेस्टला पण वेगळं लागते. याच्यामध्ये खूप सत्व पण आहे. आणि सोलाचं तर एकदम उत्तमच लागते हलवा असला की. माझ्याकडे सोलाचं करतो आम्ही. बरं, हे जरासं थोडंसं स्ट्रॉंग असतं, म्हणून मी नुसतं लसूण नाही घालत, इकडे मी आलं पण घालते. इकडे तिथे हेडचं साफ करते. आम्ही ना पाठरे प्रभू फिशच्या हेडला आम्ही बगड बोलतो, बगड. आणि प्रत्येक पीसला आम्ही म्हणतो कुडकी. नाही, आमचं टिपिकल आमचे हे तर जस्ट फॉर युअर नॉलेज. तर आता मी हे सगळं साफ धुवून घेईन पहिला. हे तुम्ही थोडे आता काढलेत, बाकीचं मी फ्रीझरमध्ये ठेवून दिलं. इकडे बारीक एक छोटा कांदा आहे, कोथिंबीर आहे, आलं लसूण आहे, हिरव्या मिरच्या आणि कोकम वापरणार आपण, म्हणून त्याचं नाव आहे सोलाचं. हलव्याचं सोलाचं. तर आता नेहमीसारखं माझं इथे टोप दाखवलं मी केवढं घेतलं ते. आता इकडे कोथिंबीर, आणखीन कांदा. हे मेन आपल्याला कुस करायचं. जरी मी बारीक कापलं ना, तरी बारीक आपल्याला कुस करायचं. आता ह्याच्यात हळद, मिरच्याची बुकी, नंतर तुमचं पाठारे प्रभू सांबार मसाला, त्याला आम्ही परबी सांबार म्हणतो, आणि मीठ चवीनुसार. आता हे मी सगळं नीट ना कुस्करून घेते. हे एकदम इम्पॉर्टंट टिप आहे आणि इट्स अ मस्ट. हां, मला हे रेसिपी बघून सगळेजण विचारतात, आपण हे मिक्सरमध्ये नाही घालू शकत का, कुटू नाही शकत का? तर नाही, तुम्हाला हे असंच करायला पाहिजे. हे पाठार प्रभू जी डिश आहे ना, याच्यामध्ये कुस्करणं इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. तर हे तुम्ही चांगलं कांदा, आणखीन कोथिंबीर असं एक जीव होईपर्यंत चांगलं ते कुस्करून घ्यायचं. आता तेल घालायचंय. तर तेल ह्यावेळी मी जरा जास्त नाही घातलं तेल, नाही तर तुम्ही ह्याच्याहून जास्त तेल घालू शकता. आता हे आलं आणि लसूण दोन्ही मी कुटून घातले, मिरच्या घेतल्यात, सगळं एक चांगलं मिक्स केलंय. आणि इथे कोकम आहे ना, तुमच्याकडे कोकम केवढा स्ट्रॉंग आहे, आंबट आहे, त्याप्रमाणे वापरा. मी इथे 2-3च पाकळ्या घेतल्यात कोकमाच्या. आता ते मी कापून स्वच्छ धुवून ठेवलेलं, तर आत्तासाठी मी ते पीसेस घेतल्या. तर हलवा खूप मोठा होता ना, तर बाकीचे पीसेस मी दुसऱ्या दिवसासाठी ठेवलेत फ्रीझरमध्ये. आता हे सगळा जो मसाला चांगला नीट चोळून घेते त्या फिशला. हे कोकम लावल्यामुळे त्याची टेस्ट वेगळीच लागते एकदम. आणि माझ्याकडे हलवा आणला की आम्ही जास्त करून सोलाचंच करतो. आता इकडे ना पाणी किती घ्यायचं हे नेहमी घ्यावं. आपल्या हातावरचा सगळा तो कांदाचा, कोथिंबीरचा मसाला, तेवढंच पाणी घ्यायचं साफ करायला. बघा,
नंतर तुम्हाला वाटलं तर घ्या, कारण कांदा आहे ना त्याला पाणी सुटते. तर का पाणी पहिला एवढं बाद झालं. मी अजून हे चुलीवर ठेवलेलं नाहीये तो. चमचा पण नाही लावला त्याला. तर मी गॅस चालू केलेला आहे. आता आपण पाणी ठेवूया त्याला, पाण्याचं ताट बोलतो आपण. आणि एक मी वजन ठेवते म्हणजे पटकन शिजायला स्टीमवर. झालं शिजून पटकन, 5 मिनिट नाही लागत. हे बघा, माझा हलव्याचं सोलाचा तयार आहे. सुंदर घमघमाट सुटले किचनमध्ये. तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्याकडे आमचा गरम मसाला नसेल तर साधा गरम मसाला वापरा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. माझं कुकबुक तुम्हाला नोशन प्रेसवर मिळेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.